तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये। मी विशाल जगदाळे आता आहे धाराशिव मध्ये आणि धाराशिव मध्ये उमेदच्या ज्या महिला आहेत, खरं तर ग्रामीण भागामध्ये त्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम आहे आणि एक प्रकारे ते उमेदच्या ज्या महिला आहेत तो ग्रामीण भागाचा कणा मानल्या जातात आणि त्यांनी आज उपोषण करतायत आणि हे आमरण उपोषण आहे आणि या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्ष सक्षनाताई सलगर आलेले आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूयात। ताई, काय सांगाल तुम्ही? आमरण उपोषण सुरू आहे। माझं असं वैयक्तिक आणि खरंच मला या सगळ्या महिलांचा सार्थ अभिमान आहे। मी ग्रामीण भागातली युवती आहे आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले, राज्याची युवती प्रदेशाध्यक्ष आहे पवार साहेबांच्या पक्षाची। या महिलांचं राज्यभरातल्या उमेद महिला व कर्मचाऱ्यांचं इतकं उत्कृष्ट काम आहे। जिल्हा परिषद मध्ये स्वतः मी काम केल्यामुळे मला ग्रामीण भागात तांड्यावर जर पहिला घटक डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये कोण पोहोचत असेल तर त्या उमेदच्या महिला आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे। तुमचा कोरोना काळ घ्या, तुमचा कुठलाही डिझास्टर असू द्या, पहिली मदत या महिला करतात। त्याच्यामध्ये काम कोण करतो? टाटा बिर्ला अंबानीच्या महिला मुली करत नाही, तो कष्ट करणाऱ्या महिला पोरी याच्यामध्ये काम करतात। मग परित्यक्त्या असतील, विधवा असतील, एकल असतील, काही महिला असतील, विवाहित असतील, परंतु एखाद्या अबला नारीला सबला करण्याचं काम, तिचं सक्षमीकरण करण्याचं काम, तिला एम्पॉवर करण्याचं काम या महिला करतात। तर हे उमेद बंद करण्याचं षडयंत्र हे खोके सरकार करत असेल तर मला सांगायचं हे आम्ही होऊ देणार नाही। मला सार्थ अभिमान वाटतो सांगताना। उमेदची स्थापनाच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्रामध्ये 2009 ला युपीए गव्हर्नमेंटची सत्ता असताना, काँग्रेस राष्ट्रवादी सत्ता असताना स्थापन केलेलं आहे। का केलेलं आहे? उदात्त हेतूतून केलेलं आहे की आपल्या गावातील भागातील महिला जर असेल तर तिला सक्षम केलं पाहिजे। प्रत्येक महिलेने काय खुरपं घेऊन जायचं का कामाला? तिला उभं केलं पाहिजे। तिला आर्थिक दृष्ट्या, फायनान्शियल दृष्ट्या असेल किंवा मानसिक दृष्ट्या असेल, तिला सक्षम केलं पाहिजे। आणि आज मला तुम्हाला सांगायचंय, एखादी तरुणी विधवा जर असेल तर त्या महिलेला सुद्धा सक्षम करण्याचं पहिलं काम या महिला करतात। त्यामुळे आमचा पूर्ण पाठिंबा उमेदच्या या मागण्यांना आणि उमेदला हे मी जाहीरपणे सांगू इच्छिते। मला अभिमान वाटतो, यांचं आझाद मैदानला आंदोलन सुरू होतं त्यावेळेस आमचे राज्याचे नेते, या राज्याची माजी गृहमंत्री, अर्थमंत्री, ग्रामविकास मंत्री, जलसंपदा मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी यांच्या आंदोलनाला भेट दिली आणि सांगितलं की आमचा पूर्ण पाठिंबा आहे। एवढंच नाही तर मी जाहीर करून टाकते, 2 महिन्यानंतर आमची सत्ता येणार आहे आणि 100% या महिलांच्या मागण्या आम्ही मान्य करू, हे मी ऑन रेकॉर्ड आज सांगतो। कारण या जसा मुंबईला लोकल ट्रेन लाईफलाईन म्हणतात, तसं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची लाईफलाईन कोण असेल? माझा शेतकरी वर्ग आणि आमच्या उमेदच्या महिला। त्यामुळे या जगल्या पाहिजेत, यांचं सबलीकरण झालं पाहिजे आणि यांना परमनंट सुद्धा करण्याची यांची मागणी असेल तर त्याच्यावर गंभीरपूर्वक विचार करून पॉझिटिव्ह निर्णय घ्यायला पाहिजे, या मताची मी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद ताई। आपल्या बरोबर गायकवाड मॅडम आहेत। मॅडम, काय सांगाल तुम्ही? अतिशय तुटपुंज असं मानधन आहे आणि बघायला गेलं तर सगळ्यात जास्त ग्रामीण भागातलं जे काम असतं ते या महिला करतात। तर आपण काय सांगाल, तुमची सरकारकडे काय मागणी आहे? माझी सरकारला एवढीच विनंती आहे की माझ्या उमेदच्या ज्या महिला 84 लक्ष कुटुंबाला आम्ही सक्षमीकरण केलेलं आहे, त्यांचे उद्योग व्यवसाय चालू केलेले आहेत। तर त्या उद्योग व्यवसायांना महिलांनी व्यवस्थितरित्या त्यांचं हे केलेलं आहे। परंतु ज्या काही माझ्या ठराविक मागण्या आहेत की आमचं जे ग्रामविकास मंत्रालयाअंतर्गत आमचा विभाग आहे त्याला स्वतंत्र आस्थापना द्यावी आणि आमचे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना कायमस्वरूपी कामामध्ये घ्यावं, एवढी सरकारला माझी विनंती आहे। माझ्या महिलांना सक्षम केलेलं आहे, पण स्वतंत्र विभाग स्थापन व्हावा, एवढीच माझी विनंती आहे। धन्यवाद। तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।